नमस्कार मित्रांनो. 4 वर्षापूर्वी म्हणजे 30 जून 2022 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येऊन पुढे एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं होतं. 40 आमदार सोडून गेले होते. पण म्हणतात ना, सुंभ जळला तरी पीळ जात नाही. तो पीळ कायम होता. काल म्हणजे 30 जून 2026 रोजी तो पीळही सैल पडला. याचं कारण म्हणजे 2029 सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांची आमदारकी ज्यांच्या टेकूवर टिकून होती ते सचिन भाऊ आहेर उद्धव ठाकरेंना घरचा आहेर देत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील झाले. अर्थातच त्याच्यासाठी त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदाची जबाबदारी मिळणार आहे. त्यांनी त्याच्या उमेदवारीचा अर्ज भरला. निवडून येण्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही आहे. आणि त्यामुळे एका प्रकारे उभाठा सेनेला हा सगळ्यात मोठा धक्का आत्तापर्यंतचा. तुम्ही म्हणाल असं कसं 40 आमदार सोडून गेले, हा मोठा धक्का नाही तर नाही आहे. कारण ठाकरेंना बाकी कशाशी काहीही देणं घेणं नाही आहे. स्वतःच्या पोळीवर सत्तेचं तूप यथेच्छ पसरवण्यातच त्यांना रस आहे. आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंना वरळीतून आमदार करण्यासाठी 2 आमदारांचा बळी देण्यात आला होता. सचिन अहिर यांचा पराभव सुनील शिंदेंनी केला होता. त्या सुनील शिंदेंना आदित्य ठाकरेंसाठी वरळी सोडायला भाग पाडण्यात आलं. त्याच्यासाठी त्यांना विधान परिषद देण्यात आली. आणि कालांतराने जेव्हा सचिन भाऊ अहिर राष्ट्रवादी काँग्रेसमधनं शिवसेनेत आले तेव्हा त्यांना देखील ती विधानसभा त्यांचाच हक्काचा मतदारसंघ न मिळता त्यांना आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ सांभाळण्यासाठी त्यांना ही विधान परिषद म्हणजे आदित्य ठाकरेंच्या विधानसभा मतदारसंघात जिथे त्यांचा जेमतेम 6,500 मतांनी विजय झाला, तो मतदारसंघ सांभाळण्यासाठी 2-2 टेकू सुनील शिंदे आणि सचिन भाऊ अहिर लावण्यात आले होते. त्यामुळेच आदित्य ठाकरेंचा विजय झाला. अन्यथा त्यांचा देखील पराभव झाला असता. आणि त्यामुळे जी निराशा आदित्य ठाकरेंच्या चेहऱ्यावर दिसत होती की आम्ही काय काय दिलं, म्हणजे आम्ही देणारे, आम्ही राजे आहोत, आम्ही महाराजे आहोत, आम्ही काय काय दिलं तरी यांना जर एकनिष्ठ हे राहू शकत नसतील तर काय बोलणार आता वगैरे. तुम्ही देणारे कोण आणि ते घेणारे कोण हा प्रश्न खरं इथे उपस्थित व्हायला नको. कारण तुम्ही जे काही आहात ते अशा कार्यकर्त्यांच्या जीवावर. कालच एक पोस्ट वाचनात आली. थिंक मित्र प्रसाद काथे जे संपादक आहेत त्यांच्या फेसबुक वॉलवर पोस्ट होती की एवढं सगळं होऊनही ठाकरे कुटुंबियांचा माज इतका होता की अंबादास दानवेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. उद्धव ठाकरे त्याला येऊन संबोधित करणार होते. तिथे 2 तास उशिरा पोचले आणि तिथेही म्हणजे सगळ्यांना ताटकळत ठेवलं आणि जेमतेम 5 मिनटं भाषण करून निघून गेले. आणि त्याच वेळेला खरं तर त्यांचे दुसरे अतिशय विश्वासू आमदार जे कन्नडचे त्या भागातले म्हणजे मराठवाड्यातले आमदार आहेत, त्यांचं पहिलं नाव विसरलो पण राजपूत, त्यांच्या घरी लग्न कार्य होतं. त्या लग्न कार्याला बोलवणं होतं पण जायचं नव्हतं कारण एवढं लांब कोण जाणार. आणि त्यामुळे इथे मी भाषणाला जातोय म्हणून उशिरा मुद्दामून गेले आणि त्या लग्नाला जाणं टाळलं. हे असं त्यांच्या वॉलवर वाचलं. बहुतेक सत्य असावं. म्हणजे एवढी सगळी पक्षाची आणि स्वतःची दुर्दशा झाल्यावरही अशी जर मिजाज असेल तर यांच्याकडे पक्ष कसा राहणार. आणि त्यामुळे शेवटी सचिन अहिर यांनी देखील व्यावहारिक विचार केला. त्यांच्याकडे शरद पवारांबरोबर जायचा पर्याय होता पण शरद पवारांच्या स्वतःच्या पक्षाचं काही खरं दिसत नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी योग्य तो निर्णय घेतला. एकनाथ शिंदेंसोबत जायचा निर्णय घेतला. आता फक्त
सुनील शिंदे त्यांच्यासोबत आहेत. बाकी संजय राऊत त्यांच्या असण्या नसण्याने काही फरक पडत नाही. आता तिथे सुषमा अंधारे शिवसेनेत आल्या नाही म्हणजे मिळवलं. कदाचित ते दोघांपैकी कोणतरी कडी लावून, पक्ष बंद करून कडी लावून ते पण शिवसेनेत येतील अशी शक्यता आहे. पण अशा रीतीने 2029पर्यंत उद्धव ठाकरेंचा पक्ष टिकेल की नाही याच्याबाबतच मला शंका वाटते. कारण जर आदित्य ठाकरेच निवडून येऊ शकत नसतील, निवडून येऊ शकणार नसतील, तर मग या पक्ष, चिन्ह, आमदार, खासदार या सगळ्याला काय अर्थ आहे? आत्तापर्यंत त्यांना वाटत होतं की ठीक आहे, गेले तर गेले, काय फरक नाही पडत. याचं कारण म्हणजे जरी आमदार आता तेही सोडून जातील अशी चिन्ह आहेत. उदयसिंग राजपूत, सॉरी मग अशी मी नाव विसरलो होतो, पण आमदार सोडून गेले तरी फरक पडत नाही. कारण आता मुस्लिम मतांचा एक्का आपल्या हातात आहे आणि पुढच्या निवडणुकीत मुस्लिम मतांच्या जोरावर आपल्याला काही ठिकाणी आमदार निश्चितच निवडून आणता येतील. मराठी माणसं बावळटपणे विचार करणारी आहेत आणि त्यामुळे मराठी अधिक मुसलमान या समीकरणावर काँग्रेसची मतं आपल्याकडे घेऊन आपल्याला निवडून येता येईल ही खात्री त्यांना होती. त्यामुळे आत्तापर्यंत असं काही आपल्याला काही धक्का बसलाय वगैरे असं ते दाखवत नव्हते. पण आता आदित्य ठाकरेंचाच मतदारसंघ असुरक्षित झाल्यामुळे आता पुढे काय करतात हे बघणं महत्त्वाचं आहे. पण तरी देखील राजकीयदृष्ट्या स्वतःचं करिअर, स्वतःचा पक्ष कसा संपवावा याचा उत्तम वस्तुपाठ या पक्षाने सगळ्यांना घालून दिलेला आहे. म्हणजे लोकांना वाटत होतं की उद्धव ठाकरेंकडे पक्षाची जबाबदारी येताच पक्ष संपेल, तो टिकणार नाही. पण तरी शिवसेना टिकली, नुसती टिकली नाही तर ती वाढली. 2014 साली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात लढूनही एकूणच काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एवढा आक्रोश होता की तरी 62 आमदार निवडून आणू शकली. आणि त्यामुळे मग या सगळ्या भाट मंडळींनी उद्धव ठाकरे ॲज अ मॅनेजमेंट गुरु, व्यवस्थापक, राज ठाकरेंचं भाषण, उद्धव ठाकरेंची रणनीती वगैरे असं सगळं हे करायला सुरुवात केली. पण हे सगळं रणनीती, व्यवस्थापन, समंजसपणा, शांतपणा हे सगळं भाजपाच्या जीवावर चालू होतं. जेव्हा भाजपाची साथ सोडली तेव्हा पक्ष एक एक करत जसे पापुद्रे एखाद्या कांद्याचे किंवा अकलेच्या कांद्याचे पापुद्रे सोलत बसावे तसे पक्षाचे एक एक नेते सोडून जायला लागले. पण तरी देखील काही फरक पडत नाही आहे. पण आता मात्र हद्द झालेली आहे. आता मात्र उबाठांच्या पक्षाला अखेरची घरघर लागलेली आहे. अजूनही जर यांना हे सुधरत नसेल तर मग पुढच्या निवडणुकीत यांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. सचिन भाऊंनी निर्णय घेतलेला आहे, योग्य का अयोग्य येणारा काळ ठरवेल. त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळेल? वरळीमध्ये उद्धव ठाकरे विरुद्ध सचिन अहिर अशी निवडणूक होईल का? जर निवडणूक झाली तर जसं छगन भुजबळांना शिवसैनिकांनी हरवलेलं वगैरे अशा उदाहरणं सांगतात तसं होईल का? मला असं वाटतं आता त्याची चर्चा करण्याची गरज नाही आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की सचिन अहिर यांनी उबाठा सेनेला वरळी मतदारसंघामध्ये, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्येच घरचा अहिर पोहोचवलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.